नमस्कार मित्रांनो, रात्री नियोजन झालं तर कास पठारला जायचं म्हणून मग सगळ्यांनी गाड्या काढल्या आणि पहिले दहीवडी चालू म्हणलं पेट्रोल वगैरे टाकावं, हवा बिवा चेक करावी मग निघावं. पेट्रोल वगैरे टाकून झालं की सगळी एका लाईनीत निघालो कास पठाराला. गोरेगाव मध्ये पोचलो की म्हणलं जरा चहा प्यावा म्हणून चहा प्यायला थांबलो आणि आब्या राहिला होता माग. म्हणलं फोन करून तरी बघावं नेमकं काय झालं. तेवढ्यात आब्याचा आला. गडी म्हणला पोलिसांनी अडवलं होतं. त्याला म्हणलं का अडवलं होतं. गडी म्हणला डायरेक्ट पोलिसाच्या टांगडीतच गाडी घातली होती. लय शहाणा आहे म्हणलं. आला आपलं सरळ. मग तिथनं आपण पोचलो साताऱ्यात. इथं पण एखादा स्टॉप घ्यावा म्हणून सगळेच थांबलो. गाड्या लावल्या साईडला आणि आपला सातारा कसा दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तिथनं आपण सगळी निघालो आपल्याला दिसला कास पठाराचा बोर्ड. म्हणलं आलोय जवळ आता आपण. कास पठारावर पोचलो की गाड्या लावल्या निघालो आपण फिरायला. आल्या गडी थांबलं कास पठाराच्या बोर्डापाशीच. मग काढला गाड्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ. तात्या म्हणत होता या दिवसात नसती ती लय फुलं बघायला. म्हणलं फुलं नसली तर कुसळ तरी बघून जावी. मग तिथनं आम्ही निघालो भेटतील ती फुलं बघण्याच्या शोधात. आमच्या संग एक पक्षी बी आला होता कास पठार बघायला. बसला होता निवांत. आल्या सरशी आपल्याला थोडीफार फुलं तरी बघायला भेटली. म्हणलं चला कास पठाराला येणं वाया ना गेलं आपलं. तिथनं म्हणलं आता दुसरीकडे जावं फुलं बघायला. दमलू तर लय होतो चालून चालून. तिथं दिसली टुरिस्ट लोकांची गाडी. राजान खांड्या बसले त्याच्यातच. न पुढं आलो तर तात्यानं आणली होती पावडर. सगळी पावडर लावायला लागली होती. तात्या बघा कसा पळतोय पुढं. त्यानं घेतलं होतं तवण पांढरा शिपट करून. ना आपण सगळी निघालो कास पठाराचा तलाव बघायला. तलाव बघून झाला होता लागले होत्या भुका. म्हणलं चांगलं हॉटेल बघून जावं जेवायला. आलो जेवायला. व्ह्यू कसा आहे बघा इथला. जेवता सगळी बसलो जेवायला. जेवण वगैरे करून घेतलं. म्हणलं आता निघायचं इथनं. बाहेर आलो तर राजा काढत होता तात्याच्या गाडीतलं पेट्रोल. एवढ्यात तिकडनं तात्या आला. आपला परतीचा प्रवास सुरू झाला. आजचा ब्लॉग लयच मोठा झालाय. इथपर्यंत थांबला असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू उद्या.